लास्ट सेशन मध्ये जे आहे आपण कशा पद्धतीने वेन डायग्राम दोन एंटिटी साठी ड्रॉ करायचं पाहिलं होतं. ठीक आहे. सो त्याला घेऊनच इलॅबोरेट करूया थोडं पुढे. एव्हरीवन जॉईन. एक मिनिटासाठी वाट पाहूया. ओके, फाईन. चलो आपण स्टार्ट करूया सेशनला. ठीक आहे. सुरुवातीला मला फक्त एकच तुम्हाला इथे क्लिअर करायचंय. ओके. जेव्हा आपण दोन एंटिटीज बद्दल बोलतो, ह्याच्यामध्ये किती सर्कल येणार आहेत? दोन एंटिटी आहेत म्हणजे दोन सर्कल येणार आहेत. क्लिअर? आपण कधीही वेन डायग्राम ड्रॉ करतो, आपण एक बेसिक गोष्ट पाहिली की आपण हे रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये ड्रॉ करतो. ठीक आहे. या एरियामध्ये ड्रॉ करतो. ह्याच्यामध्ये कसं ड्रॉ करतो? समजा माझ्याकडे एक एंटिटी आहे पिझ्झाची आणि दुसरी एंटिटी आहे बर्गरची. मग मी काय करेल? पिझ्झासाठी एक सर्कल देईल. समजा पिझ्झासाठी आपण रेड कलरचा सर्कल देऊयात. ठीक आहे. आणि बर्गरसाठी एक सर्कल देईल. समजा बर्गरसाठी मी ब्लू कलरचा सर्कल देते. ठीक आहे. सगळ्यांना समजतंय? यामध्ये आपण काय करतो हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला यामध्ये बोलतेय की समजा माझ्याकडे टोटल आहेत 30 विद्यार्थी, टोटल आहेत 30 स्टुडंट्स. या 30 विद्यार्थ्यांपैकी 10 पिझ्झा खात आहेत. 10 विद्यार्थी असे आहेत जे पिझ्झा खात आहेत आणि 20 विद्यार्थी असे आहेत जे बर्गर खात आहेत. ठीक आहे. आणि पिझ्झा प्लस बर्गर खाणारे समजा 5 आहेत. पिझ्झा प्लस बर्गर खाणारे 5 आहेत. तर हे आपल्याला वेन डायग्रामच्या स्वरूपामध्ये दाखवायचं असेल तर आपण कसं दाखवणार? पहा, पिझ्झा साठी रेड कलर आहे तर आपण रेड कलर ड्रॉ करून घेऊ. रेड कलरचा सर्कल पिझ्झा, याला नाव देत आहे मी पिझ्झा. यानंतर बर्गर खाणारे 20 आहेत. ठीक आहे. पण बर्गरचा सर्कल ड्रॉ करण्याच्या आधी तुम्हाला इथे एक लक्षात येत असेल, पिझ्झा आणि बर्गर हे दोन्ही सर्कल मध्ये येणारे किती विद्यार्थी आहेत? 5 विद्यार्थी. तर मग मी असं ड्रॉ करू शकते का पिझ्झाच्या सर्कलला बर्गरच्या सर्कलच्या वरती असं ड्रॉ करू शकते का? एव्हरीवन रिप्लाय करा. हा जो एरिया आहे हा काय दर्शवतो सांगा मला कॉमेंट सेक्शन मध्ये. हा जो मी तुम्हाला शेड करून दाखवत आहे हा एरिया काय दर्शवतो? एव्हरीवन रिप्लाय करा. हा कोणता एरिया आहे? ब्लू कलरनी जो मी ड्रॉ केलेला एरिया आहे तो कोणता एरिया आहे? त्याला ब्लू नाही दुसरा कलर देते. चला, कन्फ्युजन नको व्हायला, कारण आपला सर्कल पण ब्लू आहे ना. हा येल्लो कलरचा सर्कल समजा. हा कॉमन पोर्शन आहे. व्हेरी गुड. हा काय आहे? पिझ्झा प्लस बर्गर. आता या एरियाला वेगवेगळी नावं आहेत, प्लीज थोडेसे ते नोट्स बनवून घ्या. या एरियाला काय बोलतात? जसं की इथे दोन स्टुडंट्सनी सांगितलं. येस, व्हेरी गुड. बोथ इटिंग. बघा, पिझ्झा प्लस बर्गर म्हणू शकतात. या एरियाला काय म्हणू शकतात? पिझ्झा प्लस बर्गर म्हणू शकतात. जसं की सुनीतानी म्हटलं, जसं की शिल्पानी म्हटलं कॉमन एरिया. ओके, किंवा कॉमन पोर्शन. कॉमन एरिया कोणासाठी? अगेन पिझ्झा आणि बर्गर साठीचा कॉमन एरिया. प्लीज हे शब्द लिहून घ्या, हे वारंवार येणार आहेत. ठीक आहे. व्हेरी गुड. शेडेड पोर्शन आहे, नो डाऊट. मग याला आपण काय म्हणू? बोथ पिझ्झा अँड बर्गर. बोथ पिझ्झा अँड बर्गर. याला काय बोलेल मी? बोथ पिझ्झा अँड बर्गर. ठीक आहे. अजून एक ह्याला काय बोलू शकतो आपण? एनीवन? बोथ पिझ्झा अँड बर्गर. पिझ्झा अँड बर्गर. पिझ्झा प्लस बर्गर म्हणा, पिझ्झा अँड बर्गर म्हणा, अर्थ एकच आहे. बोथ पिझ्झा अँड बर्गर म्हणा, अर्थ एकच आहे. कॉमन एरिया, पिझ्झाचा एरिया आणि बर्गरचा एरिया जो कॉमन आहे त्यालाच आपण काय बोलतो? बोथ पिझ्झा अँड बर्गर. सगळ्यांना हा एरिया क्लिअर झाला का? म्हणजे
पिझ्झा आणि बर्गर खाणारे टोटल 5 विद्यार्थी आहेत माझ्याकडे. तर हा 5 आकडा मी इथे लिहिणार आहे दोघांच्या मध्ये. हे प्लीज लक्षात असू द्या, मध्ये लिहिणं आणि बाहेर लिहिणं मध्ये खूप मोठा फरक आहे. ते तुम्हाला 3 एंटिटीज जेव्हा मी शिकवेल तेव्हा समजेल. ठीक आहे. आता मला सांगा, पिझ्झा खाणारे 10 विद्यार्थी आहेत. तर हे 10 आकडा मी सर्कलच्या मध्ये लिहायला पाहिजे का सर्कलच्या बाहेर लिहायला पाहिजे? एव्हरीवन, सर्कलच्या मध्ये लिहायला पाहिजे का सर्कलच्या बाहेर लिहायला पाहिजे? एव्हरीवन, सर्कलच्या मध्ये का सर्कलच्या बाहेर? कारण सांगा, का बाहेर? शिल्पा, सिद्धी, का बाहेर लिहायचं हे? तनु, सुनीता, प्रवीण, तनुजा, का बाहेर लिहायचंय? मध्ये कोणती व्हॅल्यू व्हॅल्यू आपण लिहितो हे सांगा. मध्ये, सर्कलच्या मध्ये आपण कोणती व्हॅल्यू लिहित असतो? फक्त पिझ्झाची व्हॅल्यू लिहित असतो. लक्षात असू द्या, जेव्हा आपण तुम्हाला प्रश्नामध्ये फक्त पिझ्झा बोलल्या जातो तर ते मध्ये लिहायचं. आता इथे पिझ्झा खाणारे 10 बोललेत म्हणजे हे 10 व्हॅल्यू मी बाहेर लिहिली. तशाच पद्धतीने बर्गर खाणारे किती आहेत? 20. तर 20ला पण मी बाहेर लिहिली. आता क्वेश्चन क्रमांक 1, मला सांगा, असे किती विद्यार्थी आहेत जे फक्त पिझ्झा खातात? असे किती विद्यार्थी आहेत जे फक्त पिझ्झा खात आहेत? एव्हरीवन रिप्लाय करा, चला फास्ट फास्ट. असे किती विद्यार्थी आहेत जे फक्त पिझ्झा खात आहेत? 5. खूप सोपे. का 5? कारण टोटल खाणारे मॅम 10 आहेत. त्या 10 पैकी 5 असे विद्यार्थी आहेत जे बर्गर मध्ये पण चाललेत. म्हणजे राहिलेले 5 असे आहेत जे फक्त पिझ्झाकडे ओरिएंटेड आहेत, फक्त पिझ्झा. तशाच पद्धतीने बर्गर खाणारे 20, पण त्यातले 5 असे जे पिझ्झा पण खातात. म्हणजे 20 मधनं जेव्हा मी 5 वजा करेल, मला 15 जो हा आकडा भेटणार आहे तो कशाचा भेटणार आहे? फक्त बर्गरचा भेटणार आहे. मला सांगा गाईस, तुम्हाला हे कॉन्सेप्ट समजली का? पिझ्झा किंवा फक्त पिझ्झा, बर्गर किंवा फक्त बर्गर, पिझ्झा प्लस बर्गर किंवा बोथ पिझ्झा अँड बर्गर. क्लिअर झालं? सगळ्यांना क्लिअर झालं? एकदम क्रिस्टल क्लिअर. हे जर समजलं ना, 3 एंटिटीज, तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, क्वेश्चन देते आता, बघू किती स्टुडंट्सला येतं. ठीक आहे. समजा माझ्याकडे आहेत टोटल 40 लोक. ओके, टोटल किती आहेत? 40. नोटबुक पेन हातात प्लीज घेऊन बसा आणि हे सॉल्व्ह करून मला उत्तर सांगा. यापैकी 25 विद्यार्थी असे आहेत जे फुटबॉल खेळतात. 15 असे आहेत जे व्हॉलीबॉल खेळतात. ठीक आहे. यानंतर 5 विद्यार्थी असे आहेत जे फुटबॉल प्लस व्हॉलीबॉल खेळतात. प्लीज लक्ष द्या, फुटबॉल पण खेळतात प्लस व्हॉलीबॉल पण खेळतात. ठीक आहे. आणि 5 असे आहेत जे फुटबॉल पण खेळत नाहीत आणि व्हॉलीबॉल पण खेळत नाहीत. हे दोन्ही पण गेम्स खेळत नाहीत. सगळ्यांना समजतं इथे काय चालू आहे? 40 विद्यार्थी आहेत, त्यातले 25 फुटबॉल खेळतात, 15 व्हॉलीबॉल खेळतात, 5 फुटबॉल प्लस व्हॉलीबॉल खेळतात. शेवटचं सगळ्यांना समजलं का? हे स्टेटमेंट, 5 असे आहेत जे फुटबॉल पण खेळत नाहीयेत ना व्हॉलीबॉल खेळतात. क्लिअर? दोन्ही पैकी कुठलाच स्पोर्ट्स न खेळणारे असे किती विद्यार्थी आहेत? 5. मला आता ह्याची डायग्राम आधी तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये मध्ये काढा, मग मी तुम्हाला एक एक क्वेश्चन जे आहे त्याच्या अकॉर्डिंग देईल. आय गिव्ह यू 40 सेकंड्स. चला 1 मिनिट देते कम्प्लीट. व्यवस्थित फिगर आउट करा, डायग्राम ड्रॉ करा, मग एक एक करून क्वेश्चन विचारते. डन? डन?
समजा व्हॉलीबॉल साठी मी कलर घेत आहे रेड. एव्हरीवन डन? झालं ड्रॉ करून? थम्स अप द्या पटपट एक. व्हॉलीबॉल साठी रेड कलर. फुटबॉल साठी मी घेत आहे ग्रीन कलर. ओके. आता पहा, टोटल विद्यार्थी कुठे लिहायचं ते पण सांगून देते असला तुम्हाला. टोटल विद्यार्थी आपण इथे लिहितो. आपल्याकडे जेवढे पण विद्यार्थी असतात ना टोटल, टोटल इथे आकडा लिहित असतो. ठीक आहे, 40 लिहून टाका. लिहिलात सगळ्यांनी? आता पुढे पहा, 25 फुटबॉल खेळतात. मला सांगा, फुटबॉल खेळणारे 25 विद्यार्थी आहेत. या आकड्याला मी सर्कलच्या मध्ये लिहायला पाहिजे का सर्कलच्या बाहेर? फक्त फुटबॉल बोललं असतं तर मी ते सर्कलच्या मध्ये लिहिलं असतं. ओके, इथे काय दिलेलं आहे? फुटबॉल बोललेला आहे म्हणून मी याला बाहेर लिहिला 25. तशाच पद्धतीने व्हॉलीबॉल खेळणारे किती आहेत? 15. 15ला पण मी बाहेर लिहिलं, फक्त व्हॉलीबॉल नाहीये म्हणून. ठीक आहे, 5 असे आहेत जे फुटबॉल आणि व्हॉलीबॉल दोन्ही खेळतात. 5ला मी मध्ये लिहिलं. आता राहिला प्रश्न या 5चा. या 5ला कुठे लिहायचं हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला क्वेश्चन असा विचारत आहे. मला सांगा, फक्त व्हॉलीबॉल खेळणारे किती विद्यार्थी आहेत? खूप इझी आहे. व्हॉलीबॉल खेळणारे 15. त्या 15 पैकी 5 फुटबॉल मध्ये पण चाललेत, म्हणजे 10 विद्यार्थी असे आहेत जे फक्त व्हॉलीबॉल खेळतात. गुड. ओके, 25 फुटबॉल खेळतात. त्यातले जर मी 5 काढून टाकले व्हॉलीबॉल मधले, मला भेटणारे टोटल 20. या सगळ्यांची टोटल घ्या, किती होते? 10, 5, 20, 35, 35. मग राहिलेले 5 कुठे जाणार आहेत? मॅम, ती 5 विद्यार्थी असे आहेत जे फुटबॉल पण खेळत नाहीत आणि व्हॉलीबॉल पण खेळत नाहीत. तर मला सांगा, या 5ला मी कुठे लिहू? एव्हरीवन, हे 5 कुठे येणार आहेत? तुम्ही मला थोडस विचार करून सांगा की हे जे विद्यार्थी आहेत 5, जे फुटबॉल पण खेळत नाहीत ना व्हॉलीबॉल पण खेळत, त्या विद्यार्थ्यांना मी कुठे दाखवू? मध्ये? कुठे मध्ये? पहा, वेगळा गोल नाही. लक्षात घ्या सचिन, एक लक्षात असू द्या, आपल्याला माहिती खूप प्रकारचे स्पोर्ट्स असतात, पण जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना, आपल्यासाठी फक्त 2 प्रकारचे स्पोर्ट्स आहेत. इथे दिलेल्या प्रश्नामध्ये किती प्रकारचे स्पोर्ट्स आहेत मला सांगा? 2 प्रकार. कोणते? तर 2 प्रकार आहेत. एक आहे व्हॉलीबॉल, दुसरा आहे फुटबॉल. तर त्याला सोडून तर दुसरा विचारच नाही करायचा. म्हणजे हा जो उरलेला एरिया जो मी आता येलो कलरच्या कलरने दाखवते, हा भाग, हा कोणता भाग आहे? हा तो भाग आहे मॅडम, किंवा हे असे विद्यार्थी आहेत जे व्हॉलीबॉल मध्ये पण येत नाहीत आणि फुटबॉल मध्ये पण येत नाहीत. ह्याचा अर्थ जो राहिलेला 5 व्हॅल्यू आहे त्याला मी असं इथे लिहिणार बाहेर 5. हे 5 काय आहेत? ही ती अशी विद्यार्थी आहेत मॅडम जे या येल्लो कलरच्या पोर्शन मध्ये येणार आहेत. ते फुटबॉल पण खेळत नाहीत आणि व्हॉलीबॉल पण खेळत नाहीत. क्लिअर एव्हरीवन? इथे अशी स्टेटमेंट येईल इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी, नीदर फुटबॉल नॉर व्हॉलीबॉल. याचा अर्थ काय होतो? ना फुटबॉल खेळतात ना व्हॉलीबॉल. क्लिअर एव्हरीवन? डन? चला, मी आता थोडं तुम्हाला ट्राय करते की 3 एंटिटीजचे क्वेश्चन जमतील का नाही, बघू आपण, प्रयत्न करू. चलो, समजा एक एक्झाम्पल घेते मी, जेणेकरून थोडी आयडिया लागेल तुम्हाला. ठीक आहे, माझ्याकडे अगेन सेम गेम्स वालाच एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, आवाज येतो सगळ्यांना व्यवस्थित? पहा, एक क्वेश्चन आहे. माझ्याकडे 30 विद्यार्थी, 30 स्टुडंट्स. ठीक आहे, क्वेश्चनच्या पण आधी एक काम करूयात आपण, थोडं 3 एंटिटीजचे एरिया बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला ते एरिया समजले म्हणजे थोडं बहुत आयडिया लागेल. ठीक आहे, समजा आता माझ्याकडे 3 प्रकार आहेत. ओके,
ए, बी आणि सी. म्हणजे ए समजा आईस्क्रीम आहे, बी तुमचं बर्गर आहे, सी जे समजा तुमचं पिझ्झा आहे. तशाच पद्धतीने मी ते पिझ्झा, बर्गर आणि आईस्क्रीम घेण्यापेक्षा मी ए, बी, सी घेतलं. क्लिअर सगळ्यांना? हे काय तुमचे हे 3 एंटिटीज आहेत. तर आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, प्रत्येक एंटिटी साठी एक सर्कल काढतो. समजा हा ए चा सर्कल आहे. ओके, ए चा सर्कल आहे. आणि ए चा सर्कल आणि बी च्या सर्कल मध्ये तुम्हाला काही कॉमन भाग दिसणार आहे. ठीक आहे, आताच आपण बघितलो या कॉमन भागाला आपण काय म्हणतो स्टुडंट्स? काय बोलतो या कॉमन भागाला? एव्हरीवन रिप्लाय करा जरा पटपट. बोथ ए अँड बी. बोथ ए अँड बी बोलतो. यस. समजा आता अजून एक एंटिटी आली, तिसरी एंटिटी, जी त्याचं नाव आहे समजा सी. आणि ही जी सी एंटिटी आहे ते ए आणि बी या दोन्ही एंटिटीजच्या वरती अशी ओव्हरलॅप व्हायली. ओव्हरलॅप व्हायली म्हणजे काय? दोघांसोबतही कॉमन भाग दाखवते. म्हणजे ए आणि बी सुरुवातीला कसं होतं, बोथ ए अँड बी होतं, बरोबर का नाही? म्हणजे ए आणि बी मध्ये कॉमन भाग होता. तसंच आता ए आणि सी मध्ये पण कॉमन भाग राहणार आहे आणि बी आणि सी मध्ये पण कॉमन भाग राहणार आहे. स्टुडंट्स हे डायग्राम समजून घ्या. लिटरली 2-2, 3-3 लेक्चर्स लागतात मला हे डायग्राम समजून घ्यायला, महाराष्ट्र सेट असू द्या किंवा युजीसी असू द्या. हे जर समजले तुम्हाला, तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता मला सांगा, मी तुम्हाला हळू एक 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 हळूहळू गोष्टी शिकवते. आता हा एवढा भाग बघा जो मी ड्रॉ करत आहे किंवा कलर देते या भागाला. मला सांगा, हा जो मी भाग ड्रॉ करत आहे हा कोणासोबत कॉमन आहे का हो? कोणासोबत कॉमन आहे का किंवा कोणासोबत ओव्हरलॅप करत आहे का? हा, बीच्या सर्कलला हा भाग चिटकून आहे, सीच्या पण सर्कलला भाग चिटकून आहे. पण हा दोन्ही सर्कल पासून काय आहे, वेगळा आहे. हा तो असा भाग आहे ए चा ज्याच्यामध्ये बी चं 0 इंटरफेरन्स आहे, सी चं पण 0 इंटरफेरन्स आहे. सगळ्यांना समजतंय ना मी काय बोलत आहे? हा पिवळा कलरचा जो भाग आहे किंवा पिवळा कलरचा जो एरिया आहे तो असा एरिया आहे. व्हेरी गुड, इंडिपेंडेंट. हा तो असा एरिया आहे ज्यामध्ये बी पण इंटरफेअर करत नाहीये, सी पण इंटरफेअर करत नाहीये. क्लिअर? म्हणजे हा कोणता एरिया असेल सांगा मला? हा कोणता एरिया असेल? व्हेरी गुड, फक्त ए. ज्या एरियामध्ये ए सोबत सी येत नाहीये, बी पण येत नाहीये, तो कोणता भाग असणार आहे? फक्त ए. ह्याला काय बोलू आपण? फक्त ए. आपण मागच्या पण टू एंटिटीजच्या डायग्राम मध्ये पण बघितलं होतं. व्हॉलीबॉल अँड ओनली व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉलचा 15 आकडा होता आणि ओनली व्हॉलीबॉलचा किती होता? 10. आता हा जो 10 आकडा आहे हा फुटबॉल सोबत आहे का कुठे लिंक? नाहीये, तो इंडिपेंडेंट आहे. तो कोणासोबतही इंटरफेअर करत नाही. क्लिअर होतं सगळ्यांना? फक्त ए. तशाच पद्धतीने जर तुम्ही इथे व्यवस्थित पाहिलात तर तुम्हाला फक्त सी पण भेटणार आहे, फक्त बी पण भेटणार आहे. लक्षात घ्या. हा कोणता भाग आहे? हा तो असा भाग आहे मॅम बी चा जो कोणत्याच भागासोबत लिंक्ड नाही. दिस इज ओनली बी. त्याला काय बोलतो आपण इंग्लिशमध्ये? ओनली बी किंवा फक्त बी. खूप महत्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. हे एक डायग्राम समजली, एमसीक्यू सगळे पीवायक्यू सॉल्व्ह करू शकता. लक्ष द्या, हे काय आहे? फक्त बी. फक्त बी. तशाच पद्धतीने हा एरिया कोणता आहे? फक्त सी. क्लिअर सगळ्यांना? मला सांगा, हे 3 एरिया समजले का? फक्त ए, फक्त बी आणि फक्त सी. फक्त ए, फक्त बी आणि फक्त सी. क्लिअर एव्हरीवन? पुढे बघा, आता पुढे बघा, लक्ष द्या. आता इथून होतो इम्पॉर्टंट भाग सुरू. आता एक काम करा, एवढ्या भागाकडे लक्ष द्या. हा कोणता भाग आहे? हा वाला. हा वाला. हे पानासारखा आकार दिसतो का? हे इथून ते, लक्ष द्या प्लीज, मी तुम्हाला पॉइंटरने दाखवते वाटलंस.
हा तो कोणता भाग आहे? हा वाला असा कोणता पानासारखा भाग दिसतोय तुम्हाला? हा पानासारखा कोणता भाग आहे? हा वाला. इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत. सगळ्यांना समजतंय? मला कोणी उत्तर नका देऊ, मला फक्त सांगा हा भाग समजतोय का? हा मी साईडला काढून दाखवते तुम्हाला. इकडून असा हिरवा कलर, हिरवा कलर, इकडून असा लाल कलर, लाल कलर दिसतोय सगळ्यांना? हा कोणता एरिया आहे हो? हा कोणता एरिया? आता आता थोडं विचार करा, हा कोणता एरिया असेल? हा असा एरिया आहे, ए आणि सी मध्ये कॉमन दिसतोय. ह्याला मी काय बोलेल? ह्याला बाहेर लिहिणार आहे मी ए अँड सी. ए अँड सी किंवा बोथ ए अँड सी. ए प्लस सी म्हणा, बोथ ए प्लस सी म्हणा, अर्थ एकच आहे. एसीचा एरिया. पण इथे असे काही विद्यार्थी क्वेश्चन घेऊन येतात की मॅम, या एरियामध्ये असा ब्लू कलरचा पण एक भाग चाललाय, म्हणजे बी पण ओव्हरलॅप करतोय. बघा इथे पहा, सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांना हा आकार समजला का? जर आपण फक्त पानासारखा आकार बघितला तर तो ए आणि सी चा आहे किंवा बोथ ए अँड सी चा आहे. ठीक आहे. पण मॅम यामध्ये बी पण यायलाय ना. आपण फक्त इथे फक्त सी चाच उल्लेख केलाय, ए आणि सी चाच उल्लेख केलाय, पण इथे ऍक्च्युअल मध्ये बी पण यायलाय ना. बघा इथे लक्ष द्या सगळ्यांनी. म्हणजे ह्याचा अर्थ असा बनतो, नो डाऊट हा एरिया ए आणि सी चा आहे, पण फक्त ए आणि सी चा आहे का? नाही, कारण त्याच्यामध्ये बी पण येतोय. मग लक्षात घ्या स्टुडंट्स, जो तुम्हाला मी पानासारखा हा शेप दाखवलाय, हा जो पानासारखा आकार दाखवलाय, यामध्ये तुम्ही दोन गोष्टी आजपासून लक्षात ठेवणार आहात. कोणत्या त्या दोन गोष्टी? की मॅम, मी जर फक्त पानाच्या आकाराकडे बघितला असा तर हा एरिया कोणाचा असणार आहे? ए अँड सी चा किंवा बोथ ए अँड सी चा. पण जेव्हा मी फक्त ए अँड सी बद्दल बोलते तर फक्त ए अँड सी कोणता असतो? हा वरचा भाग, फक्त ए अँड सी. कुठेपर्यंत? इथेपर्यंत. लक्ष द्या, इथेपर्यंत. जिथपर्यंत बी चं झिरो इंटरफेरन्स आहे, बी घुसत नाहीये सिम्पली, तिथपर्यंत ए आणि सी, फक्त ए आणि सी. सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना क्लिअर आहे का? जेव्हा मी ए आणि सी बद्दल बोलायला लागले तर पूर्ण पान आकार येणार, हा पूर्ण पान आकार येणार, हा पूर्ण तुमचा पान येणार. पण जेव्हा मी फक्त ए आणि सी बद्दल बोलले तर हा फक्त वरचा एरिया येणार. म्हणजे लक्षात घ्या, यावरनं काय तुम्हाला लक्षात ठेवायचे, प्लीज एव्हरीवन, जर समजत नसेल तर विचारा, 100 वेळेस मी रिपीट करेल, पण हे क्लिअर करून घ्या प्लीज, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जेव्हा मी फक्त ए अँड सी बद्दल बोलायला लागले तर ती व्हॅल्यू मी इथे लिहिली, फक्त ए अँड सी. पण जेव्हा मी ए आणि सी बद्दल बोलायला लागेल, मी इथं लिहिल ए अँड सी. समजतोय फरक? सगळ्यांना फरक समजतोय ए अँड सी आणि फक्त ए अँड सी मधला? नसेल समजत विचारा. एव्हरीवन रिप्लाय करा चला फास्ट. ए अँड सी, फक्त ए अँड सी. तशाच पद्धतीने इथे पण एक पान आकार बनतोय का नाही? हा वाला, हा कोणासाठी असेल सांगा बरं? हा कोणासाठी असेल? हा कोणासाठी असेल सांगा? हा असेल बी अँड सी साठी. का? कारण याच्यामध्ये बी आणि सी आहे. पण फक्त बी अँड सी आहे का? नाही मॅम, याच्यामध्ये कुठे ना कुठे ए पण येतोय. मग जेव्हा मला फक्त बी आणि सी बद्दल बोलायचं असेल तर मी कोणता एरिया बघेल? हा वाला, फक्त बी आणि सी. तशाच पद्धतीने फक्त ए आणि बी कोणता आहे? हा फक्त ए आणि बी. राहिला आता मधला हा एरिया, पहा हा वाला एक एरिया राहिला. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. त्रिकोणासारखा एक आकार आहे मध्ये, हा एक त्रिकोणासारखा आकार आहे का नाही एव्हरीवन? हा कोणासाठी एरिया असेल सांगा बरं? हा ए बी आणि सी तिन्ही पण एंटिटी असलेला एरिया. म्हणजे तुम्हाला आईस्क्रीम पण आवडते, तुम्हाला बर्गर पण आवडतो, तुम्हाला पिझ्झा पण आवडतो, मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये फॉल करणार? या कॉमन एरियामध्ये. व्हेरी गुड, कॉमन एरिया. क्लिअर एव्हरीवन? ए प्लस बी प्लस सी. व्हेरी गुड प्रवीण. मला जे स्टुडंट्सला नाही समजत त्या स्टुडंट्सला समजून सांगायचे की प्लीज थोडा सुद्धा विचार नाही करायचे की मला येत नाहीये, मॅम परत रिपीट करा, आय रिपीट इट. एक काम करा, मी याचं रेकॉर्डेड सेशन तुम्हाला माझं युजीसीचं लेक्चर संपलं की लगेच पाठवते, एकदा पाहून घ्या.
ठीक आहे. एकदा नाही समजलं, 2 वेळेस पहा, तिसरी वेळेस पहा. ठीक आहे. आणि उद्याच्या क्लासमध्ये मी ही डायग्राम परत रिपीट करेन. उद्या परत हे रिपीट करेल. सो लोड नका घेऊ. व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजून सांगेल, पण एकदा प्लीज रिपीट, एकदा मोडवर पाहून या. सेल्फ लर्निंग थोडी करून या. ह्याच्यावरच क्वेश्चन येणार आहेत. हा पर्टिक्युलर डायग्राम समजला म्हणजे विषय क्लोज आहे. ह्याच्यावरच प्रश्न येतात परीक्षेमध्ये. वेन डायग्राम इज ऑल अबाउट दिस डायग्राम. 3 एंटिटीज, विषय क्लोज. आपल्या परीक्षेसाठी हे इम्पॉर्टंट आहे. क्लिअर एव्हरीवन? हे डायग्राम करून या. ही डायग्राम परत एक्सप्लेन करेल परवाच्या सेशनमध्ये किंवा उद्याच्या सेशनमध्ये. हाफ सेशनच्या नंतर आपण क्वेश्चन स्टार्ट करू, जेणेकरून तुमचा एक कॉन्फिडन्स बूस्ट करेल. आणि परवाचा पण लेक्चर ह्यालाच डेडिकेटेड राहील, ज्यामध्ये आपण डायग्राम शिकतोय. क्लिअर एव्हरीवन? ठीक आहे. चलो, सो थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. तुम्हाला मी याचं रेकॉर्डेड सेशन पाठवून देते. काही डाऊट असतील तर प्लीज विचारा. ठीक आहे. सध्याला माझं शेड्यूल जरा टाईट असल्यामुळे आय एम नॉट एबल टू रेस्पॉन्ड टू युअर मेसेजेस. पण तुम्ही क्लासमध्ये मला विचारत चला. थँक्यू ऋषी. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग एव्हरीवन.